यांचं प्लॅनिंगच होतं अशा पद्धतीनं की निवडणूक आपापसातच करून घ्यायची आणि बाकी कुणालाच स्कोप द्यायचा नाही, असं हे चित्र दाखवलं जातं. प्लॅनिंगसारखंच वाटतं ना? असं काही तथाकथित मान्यताप्राप्त ज्येष्ठ पत्रकार, प्रकांड पंडित लोक टीव्ही स्टुडिओमध्ये बसून निकालांचं विश्लेषण करत असतील तर त्यावर काहीच बोलायचं नाही का? चला, निकाल लागले आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की कितीही पे इक्के हो, सत्ते पे सत्ता असो, कितीही आपटापिटा झाली तरी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात नंबर 1च्या स्थानावरून खाली खेचणं सोपं नाही. इक्के पे इक्का, दुक्की पे दुक्की, सत्ते पे सत्ता अशी यमकं जुळवली गेली, पण वास्तव मात्र वेगळंच सांगतं. 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायती म्हणजे जवळपास 288 पैकी तब्बल 123 ठिकाणी विजय मिळवत भाजप नंबर 1 वर आलाय. खालोखाल शिवसेना 53 आणि अजितदादा पवार गट 36. जर महायुतीचा एकत्रित हिशोब लावला तर तब्बल 212 जागा महायुतीनं जिंकलेल्या आहेत. हा आकडा स्वतःच बरंच आई बोलून जातो. विरोधकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेसनं आपला जुना लौकिक अबाधित ठेवण्याचा जो आटोकाट प्रयत्न केला होता त्याला काही अंशी यश मिळालं. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तळागाळात पोचलेला पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसनं किमान 29 जागा राखत आपला तथाकथित लौकिक टिकवून ठेवला. पण उरलेल्या ज्या राजकीय पक्षांना सध्या ब्रँडची ताकद असल्याचा गैरसमज झालेला आहे त्यांच्यासाठी हे निकाल आरसा दाखवणारे आहेत, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. उबाठा सेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या सगळ्यांना पूर्णतः अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे. आता कारणं दिली जातील, मतदार यादीतील घोळ, ईव्हीएमचा झोल, प्रशासनाचा दबाव वगैरे, पण आकडे काही खोटं बोलत नाहीत. उबाठा गट 11, शरद पवार गट 8 हे आकडे लज्जास्पद नाहीत तर आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारे आहेत. मनसेनं ही निवडणूक खरंच लढवली होती की नाही हे त्यांचे नेतेच सांगतील, आपल्याला तरी ते कळलेलं नाही. अवघ्या 25 दिवसांवर आलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर लागलेले हे निकाल म्हणजे पुढे मनपा निवडणुकांमध्ये कोणापुढे काय ताट वाढून ठेवलेलं आहे याचं स्पष्ट चित्र आहे. मतमतांतरं असू शकतात पण वास्तव नाकारता येत नाही. आता काही मीडिया हाऊसेसमध्ये जी आपापसात चर्चा चालू आहे, संपादक, उपसंपादक, पत्रकार यांच्यात, त्यात एक कमालीचा विनोदी सूर ऐकायला मिळतोय. ते म्हणतात महाराष्ट्रात महायुतीकडून एक ठराविक फॉर्म्युला राबवला जातोय. लोकसभेच्या धक्क्यानंतर विधानसभेतही तोच फॉर्म्युला वापरला गेला असं हे लोक सांगतात. नेमकं काय की प्लॅनिंगच अशी होती, निवडणूक आपापसातच करून घ्यायची आणि बाकी कोणालाच जिंकायला स्पेस द्यायची नाही. म्हणजे जो रणसंग्राम आहे तो आपापसातच करायचा आणि सगळ्या जागा आपापसातच वाटून घ्यायच्या असं पत्रकार महोदयांना वाटतं. पण याच वेळी हेच लोक एकनाथ शिंदेंच्या परफॉर्मन्सवर भरभरून बोलताना दिसतायत. शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला आहे. 186 जागा लढवून 50 पेक्षा जास्त जिंकणं सोपं नाही. 8 दिवसात 53 सभा, सर्व प्रकारची यंत्रणा, रिसोर्सेस लावून त्यांनी मैदान मारलं. सांगोल्याचं उदाहरण घ्या. निलेश राणेंनी पैसे पकडले, दुसऱ्या दिवशी धाड पडली, विजिलन्स आली, पण तरीही शहाजी बापूंनी सांगोला नगर परिषद जिंकली. हे शिंदेंच्या ताकदीशिवाय शक्य होतं का? तिथं भाजप शेकाप एकत्र लढत होते, आरोप प्रत्यारोप झाले, 40-50 कोटींचे आरोप झाले, पण लढण्याची हिंमत दाखवली गेली. शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणारे नेते नाहीत, म्हणूनच ते हे धाडस करू शकतात. विरोधी बाकावर असते तर कदाचित आत्तापर्यंत चौकशांचा ससेमिरा लागला असता. पुण्यात सुद्धा भाजप बरोबर राहून शिंदेंनी स्वतंत्र ताकद दाखवली. चांद्यापासून बांद्यापर्यंत हा केवळ संवाद नव्हता तर प्रत्यक्ष कामातून उतरलेला नारा होता. लोकसभा, विधानसभा, नगर परिषद, नगरपंचायत इतक्या खालच्या थरापर्यंत जाऊन प्रचार करणारा नेता दुर्मिळ असतो. 80-82 सभा हा आकडा थट्टेचा नाही. इतक्या छोट्या निवडणुकांसाठी एवढा घाम गाळणं म्हणजे काय हे राजकारण समजणाऱ्यांना कळतं. शिंदेंनी दाखवून दिलं की मी कोणालाही शिंगावर घेऊ शकतो. कालपर्यंत ज्यांना गद्दार म्हणत होते तेच आज शिंदेंनी कसं स्वतंत्र अस्तित्व दाखवलं, भाजपला डोळे कसे दाखवले हे सांगताना दिसतायत. महायुतीत ताण निर्माण झालाय हे नाकारता येत नाही. राणे, चव्हाण, सांगोला, मालवण सगळ्या घटनांनी वातावरण तापवलं. पण निकाल शेवटी काय सांगतो हे महत्त्वाचं. आज तीच मीडिया जी शिंदेंना गद्दारनाथ म्हणत होती, उबाठांची तळी उचलत होती, तीच आता वेगळ्या सुरात बोलताना दिसतेय. सुपारी बदललीये का, अजेंडा बदललाय का हा प्रश्न आपोआप पडतो. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, भाजपला अंगावर घ्यायची तयारी आता शिंदेंमध्ये दिसतीये. ते महायुतीत आहेत पण स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याची हिंमत त्यांनी दाखवली आहे. आणि याच नगर परिषद, नगरपंचायत निकालांनी शिंदेंना पुन्हा पुन्हा येण्याची संधी दिली आहे. मी पुन्हा येईन हे फक्त देवेंद्र फडणवीसच नव्हे तर शिंदेंनीही कुठेतरी कोणाच्या कानात सांगितलेलं दिसतंय.
आणि या सगळ्यावर शिक्कामोर्तब करतायत ते हे निकाल. शेवटी एकच वास्तव, आएगा तो मूवी म्हणजे आता सवयच झालीये, जीतेगा तो बीजेपी. बाकी ब्रँडवाल्यांनी ह्या निवडणुका किती सिरियस घेतल्या होत्या हे त्यांनाच माहीत. खरी लढत ही महायुतीतल्याच 2 पक्षांमध्ये होती, भाजप आणि शिवसेना. मीडिया आता काडा लावायला सज्ज झालीये. पुढे अजून बरंच काही पाहायला मिळणार आहे. हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे.